मुळामध्ये असं झालं की मागील अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल वाटप झालेलं आहे। मी स्वतःही नायगाव मतदारसंघामध्ये नवीन घरकुल नोंदणीमध्ये स्वखर्चाने जवळपास 20 ते 30 लाखांची बक्षिसं ग्रामसेवकांना ठेवली होती, जेणेकरून गोरगरिबांची नोंदणी जास्तीत व्हावी आणि घरं देखील राज्य शासनाकडून मिळाली। परंतु घरासाठी जे पहिले हप्ते दुसरे हप्ते जे पडतात त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यापर्यंत आले होते, ज्यामध्ये ते इंजिनियर जे असतात, ऑपरेटर असतात, हे 5 ते 10 हजार रुपये घेतल्याशिवाय हप्ता त्या ठिकाणी मंजूर करत नव्हते। ही बाब मी नांदेड जिल्हा परिषदेचे CEO श्री मेघना कावळे यांच्या कानावर टाकली आणि त्यांना सांगितले की तुम्ही याची दखल घ्यावी आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करावी। त्या बाबतीमध्ये त्यांनी टाळाटाळ केली आणि ते म्हटले की मी माझ्या कार्यालयामध्ये मी साक्ष ठेवली होती, कोणी आलं नाही। मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मॅडम आपण साक्ष ठेवली हे सर्वसामान्य जनतेपर्यंत निरोप पोहोचत नाहीत आणि हा मोठ्या प्रमाणावर हा विषय आहे, एवढी सगळी जनता नांदेड जिल्ह्याची तुमच्या साक्षीसाठी येऊ शकत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण ही जबाबदारी आहे आणि आमच्याकडे जी तक्रारी येतात आणि आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो ते खऱ्या तुम्ही मानल्या पाहिजे असं त्यांना विनंती केली, परंतु त्याबाबत त्यांनी टाळाटाळ केली आणि म्हणून मी आज स्वतः त्या ठिकाणी पुन्हा एकदा या गोष्टी शहनिशा करण्यासाठी नायगाव पंचायत समिती कार्यालय इथे गेलो असता आश्चर्याची बाब म्हणजे आता दिवाळीची सुट्टी संपली आणि मी तिथे जाणार हे मी 4-5 दिवसापूर्वीपासून सांगितलं होतं, तरीसुद्धा मी करेक्ट तिथे 9:15ला पोहोचलो ऑफिस टाईमच्या वेळेस आणि फक्त 10% कर्मचारी अक्षरशः उपस्थित होते दोन्हीमध्ये, तहसील आणि पंचायतमध्ये। आणि याचा निषेध म्हणून आम्ही त्या प्रत्येक जे अनुपस्थित कर्मचारी होते त्या खुर्चीची पूजा केली, त्याला दस्ती घातली, त्याला टोपी घातली त्या ठिकाणी। आणि एवढे कमी अधिकारी कर्मचारी असल्यामुळे मी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केलं होतं की ज्यांना या घरकुलासंदर्भात समस्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेट द्यावी। माझा हेतू असा होता की त्या ठिकाणी BDO असतील आणि जे वरिष्ठ अधिकारी असतील पंचायत समितीचे त्यांची भेट घेऊन या अडचणी सोडवावेत, परंतु दुर्भाग्यवश त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते आणि म्हणून अक्षरशः पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार हा आम्हाला त्या प्रांगणामध्ये आज घ्यावा लागला, कारण का आतमध्ये अधिकारीच नव्हते, जबाबदार अधिकारी। आणि माझ्या परीने मी ते अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याहीपेक्षा दुर्भाग्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी तहसीलदार मॅडम आणि BDO यांनी काहीतरी मागच्या तारखेमध्ये मी असं ऐकलं का त्यांनी सुट्टीचं रजा त्यांना वाटलंच नाही मी येईल, सुट्टी 3-3 दिवस 2-2 दिवस काही टाकली असं मला कळालं आहे, परंतु मला खात्री आहे की त्यांनी कुठलीही सुट्टी घेतली नव्हती। सुट्टी न घेता ते गैरहजर होते आणि 11-12 वाजता सुद्धा आम्ही जेव्हा परत तपासलं तेव्हा सुद्धा 25% वर अधिकारी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीचे उपस्थित नव्हते। मग इंजिनियरला बोलवण्यात आलं, त्या ठिकाणी 9 इंजिनियर होते आणि इंजिनियरनी मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ देतो, त्या ठिकाणी प्रत्येक इंजिनियरनी कबूल केले की आम्ही घरकुलासाठी लाच खातो म्हणून आणि त्यांना आपण या ठिकाणी शपथ घ्यायला लावली की यापुढे गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आम्ही लाच घेणार नाही। ही अत्यंत गंभीर बाब आहे। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब एवढी काळजी घेत आहेत की सर्वसामान्यांची कामे लवकर व्हावीत, ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा परिस्थितीमध्ये खालचे अधिकारी जर अशा पद्धतीने जर वागत असतील तर ही मी म्हटल्याप्रमाणे गंभीर बाब आहे। याबद्दल मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आवाज उठवणार आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा ही तक्रार करणार आहे आणि CO मॅडम डायरेक्ट IAS आहेत, त्यांनी एखाद्या लोकप्रतिनिधींनी सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा तेवढीच गंभीर बाब आहे असं मला वाटतं। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।